रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. भाजी काय बनवावी ना, त्याचं मोठा एक प्रश्न असतो. आता हे वाटण केलं आहे, खोबरं आहे, त्यामध्ये कांदा लसूण असं सगळं टाकलेलं आहे. तर आता काहीतरी डोकं लढूया आणि काहीतरी बनवायचा प्रयत्न करूया. तर काय बनवावं खूप प्रश्नचिन्ह की काय बनवावं. हे वाटण होतं केलेलं, आपण करतोच ना सगळं भाजीला वगैरे, तसं हे वाटण आहे. कांदा खोबरं लसूण असं वाटण करून ठेवलेलं. तर हे वाटण उरलं तर म्हटलं चला आता ह्याचं काहीतरी करूया. वरण खाऊन पण कंटाळा येतो. तर म्हटलं आज ना काय करावी भाजी. तर मग आज काय करणार आहे, त्या दिवशी दाखवली होती नाही का, पातोडे नाही करणार आहे आता, थापून वड्या नाही करणार आहे. आता भजी बनवणार आहे मी, भजी आणि भजी टाकून त्याची आमटी करणार आहे, भजीची आमटी. तर चला, तर आपला हा भाजी हे तर मसाला आपण हे करतोय. तर भजीची आमटी बनवायला बघा काय काय लागतंय. तर भजीची आमटी करायला आपण हा मसाला घेऊन फ्राय करतोय छान. याच्यात मसाला टाकूया. ओके, नॉर्मल आपला हा मालवणी मसाला. आता आम्ही सगळ्यातही मालवणी मसाला टाकतो. काळा मसाला टाकू शकत होती, पण ठीक आहे. आता आपला हा मसाला छान परतून घेऊया. असंही वाटण करताना कांदा खोबरं ते सगळं परतून घेतलेलं आहे आणि मग वाटण केलं. तर आता आपण मसाला असा छान परतून घेतला. तर आता ह्याच्यामध्ये पाणी टाकूया. त्यामध्ये टाकली हळद, त्यामध्ये टाकलं मीठ, ओवा टाकला, मीठ आणि ह्या मिरच्या टाकल्या. ओके, आता हे भिजून घेऊया. मीठ पण टाकले, हळद टाकले आणि आता हे पीठ आपण कांदा बिंदा नाही टाकलाय. आता हे पीठ भिजून घ्यायचं. भिजून घेते आणि तव्यामध्ये भजी करते. तव्यात हे आपण मिक्स करून घेतलं. मग आता भाजी नसल्यावर काय करणार ना. आता आज जाणार आहे भाजी आणायला, पण मग भाजीच नाही घरामध्ये. मग भाजी नसताना आपण काय बनवावं. आणि आज आहे उपवास, तर उपवासाचं आपण बेसन वगैरे असं नाही करू शकत ना. मग आमटी केली, वाटण केलेलं होतं तर आमटी केली. आता त्या आमटीमध्ये आपण हे भजी सोडायचे. तर आता बघा कसे ते मस्त अशी छान होते भाजी. मग म्हणून तर गृहिणीला म्हटलं आहे ना की तक्ष गृहिणी कुठली की जी वेळेवर. हे बघा हा तवा आहे, तव्यामध्ये ठेवलं तेल, त्याच्यामध्ये आपण हे भजी काढूया तव्यामध्येच. खास हा काय की जेणेकरून तव्यातलं एवढं तेल नाही लागत आणि ते आपण त्यामध्ये भाजीमध्ये आपल्या आमटीमध्ये आपण हे भजी टाकायचे त्यामध्ये आणि असे करून घ्यायचे आणि त्या आमटीत टाकायचं. छान होतात भजी. म्हणून थोडीशीच मिरची टाकली त्यामध्ये, कारण आपला रस्सा आहे तो तिखटच आहे. त्यामध्ये हे भजी जातील आणि मग ते छान त्यामध्ये येऊन जाईल. आणि मग गृहिणी असतेच ह्यासाठी की जी गृहिणी असते मग घरामध्ये काय आहे तर तसं मग करून मग भाजी करून घेते नाही का. तेवढ्यासाठी एवढं कोण पावसामध्ये कोण जाणार. त्यामुळे आहे ना ही आता आयडिया लढवते. म्हणजे एखादं ऑफिस चालवायचं आहे, फॅक्टरी चालवायचं आहे, तर कसं करायचं जे ते त्या माणसाला जमतं. ते गृहिणीला आधीपासूनच घर एक फॅक्टरीच आहे ना, की तिथे संस्काराची आपल्या कलेची अशी इथे हे करायची असते. तर मग ती प्रत्येक वेळेला ती गृहिणी प्रत्येक वेळेला ते दर्शवून देत असते आणि करत असते. तव्यातच करून घेतले. आपल्याला जास्त असं हे नको आहे ना, म्हणून मग तव्यात करून घेतले. भाकरीचा तवा आपण गेल्या नाही चुलीवर वापरला होता. चुलीवर बनवलं होतं बेसन तेव्हा. हे अगदी आपल्या आजी पणजी ह्या असंच करायचे. गावाकडे पण असंच काही ना काहीतरी केलं जातं, कारण गावाकडे पण भेटत नाही ना गं, भाजी वगैरे भेटत नाही ना गावाकडे. म्हणून मग तर मग हे असंच काहीतरी करून त्या आणि त्यांच्याच लेकी आपण नाही का, जिजाऊच्या आपल्या पणजी खापरपणजीच्या. तसंच मग काय सुचतंय तसं करतोय.
छान अशी उकळी आली आपल्या आमटीला. आता हे भजी टाकून द्यायचे याच्यामध्ये. आपल्या भाजीला चांगलीच उकळी आली आणि हे भजी याच्यात टाकून द्यायचे. आपण बनवलेले आहेत हे. आता ह्याची मस्त अशी भाजी होईल आणि ते भजीमध्ये आमटी अशी हे करून घेतलं का त्यामध्ये मस्त भाजी होईल. भजी आमटी, भज्याची आमटी म्हणून हे तव्यामध्ये हे केले आहे की नाही. आणि आता हे भाकरीबरोबर चुरून वगैरे मस्त भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकतो आपण मस्त असं. आणि छान पण लागतं, त्यामुळे आवडतं पण सगळ्यांना. ते हिचं काय ही बघा, हे असं याच्यामध्ये हे होते आणि हे असं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशी मस्त अशी बघा ही पकोडा आमटी झाली आपली, हो की नाही. कधी काय नसेल भाजी घरामध्ये तर अशी बनवायची आणि प्रेझेंटिंग पकोडा आमटी. चला आता बघा ही भाजीला असं फोडणी आता दिली ना आपण, त्याला कड आला, चांगला कड आला की भजीमध्ये ते सगळं आपलं आमटीचं तो सगळा रस जाईल आणि छान अशी होईल. तर मग कड आला की आता उतरून काढायचं, उतरून ठेवायचं. चला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही बघा भजीची आमटी मस्त अशी. तर चला आता एन्जॉय करूया भजीची आमटी.